आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे कृष्ण, याचा अर्थ तर असा झाला की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्याने पाप आणि पुण्यापासून वाचण्यासाठी कोणतंही कर्म उपयोगाचं नाही. सर्व कर्मांचा त्याग करून संन्यासी बनलं पाहिजे. कुणीही मनुष्य अकर्मण्य नाही असू शकत. कर्म तर त्याला काहीही झालं तरी करावंच लागतं. परंतु संन्यासी तर कर्मांचा त्याग करतातच की. हे पार्था, संन्यासी देखील कर्मांचा त्याग नाही करत ना. ते तसं करू शकतात. मी आधीच म्हटलं होतं की संन्यासी देखील कर्म करतात. जेवण खाण, उठणं बसणं, तपश्चर्या करणं, साधना करणं, ही सर्व सुद्धा तर कर्मच आहेत. कर्मांपासून कुणी कसं मुक्त होऊ शकतं? हे केशव, जर कर्मांपासून मनुष्य मुक्त होऊ शकत नसेल तर त्याने कशी कर्मे करावीत ज्याने त्याला पाप आणि पुण्यापासून मुक्ती मिळेल? हे पार्था, यावर उपाय असा आहे की मनुष्याने फळाची इच्छा सोडून देऊन कर्म हेच धर्म मानून ते करावं. फळ त्याला अवश्य मिळेल, परंतु या फळाला त्याने विधात्याची इच्छा मानून स्वीकार करावं. ज्ञानी पुरुष याच योगाचं अनुकरण करून कर्मयोगी बनून जातात. वाह प्रभू वाह.